कोल्हापूरच्या गजबजलेल्या मार्केटमध्ये दामू नावाचा एक 10 वर्षाचा अनाथ मुलगा फिरायचा. अंगावर मळके कपडे, वाढलेले केस, खांद्यावर एक फाटकी गोणी. लोकांना तो भिकारी किंवा चोर वाटायचा. दामूचं वागणं गेल्या काही दिवसांपासून खूप संशयास्पद झालं होतं. तो रोज एका मोठ्या सोन्याच्या दुकानाबाहेर तासनतास उभा राहायचा. आतल्या काचेच्या शोकेसकडे तो एकटक बघत असे. दुकानदार शेठ मगनलाल यांनी त्याला 2-3 वेळा हटकवलं. "ए पोरा, इथे काय बघतोय? चल निघ इथून." पण दामू काहीच बोलायचा नाही. फक्त मान खाली घालून निघून जायचा आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी तिथेच येऊन उभा राहायचा. मार्केटमध्ये चर्चा सुरू झाली. हा पोरगा नक्की पाळत ठेवतोय, कधीतरी दुकानात डल्ला मारणार. काही लोकांनी पाहिलं होतं की दामू कचरा वेचून मिळणारे पैसे स्वतःसाठी वापरत नव्हता. तो वडापाव खात नव्हता किंवा चहा पित नव्हता. तो सगळे पैसे एका गुप्त ठिकाणी स्मशानाच्या जवळ असलेल्या एका पडक्या इमारतीत लपवायचा. आणि तो दिवस उगवला. दुपारची वेळ होती. मगनलाल सेठ जेवायला घरी गेले होते. दुकानात त्यांचा नवीन नोकर होता. अचानक दुकानात आरडाओरडा झाला. "चोर, चोर, पकडा त्याला." दामू दुकानातून काहीतरी घेऊन सुसाट वेगाने पळाला होता. नोकर ओरडत होते, "त्या भिकाऱ्याने सोन्याचे पदक मिळवलं, पकडा त्याला." संपूर्ण मार्केट दामूच्या मागे धावलं. दामू जीवाच्या आकांताने पळत होता. त्याच्या हातात काहीतरी घट्ट पकडलेलं होतं. लोक दगड मारत होते, शिव्या देत होते. "आज याला जिवंत नाही सोडायचं, हरामखोर." दामू थेट शहराबाहेरच्या त्या पडक्या इमारतीकडे धावला. ती इमारत खूप जुनी आणि भयानक होती. लोक तिथे जायला घाबरायचे. पण आज रागाच्या भरात जमाव तिथे पोचला. दामू पायऱ्या चढून 3ऱ्या मजल्यावरच्या एका अंधाऱ्या खोलीत शिरला. जमाव तिथे पोचला. लोकांच्या हातात काठ्या होत्या. "बाहेर ये साल्या, आज तुझे हातच तोडतो," एक पहिलवान ओरडला. पण आतून काहीच आवाज आला नाही. फक्त एक बारीक रडण्याचा आवाज येत होता. संतापाने लोकांनी दरवाजाला लाथ मारली आणि दरवाजा उघडला. पण आतलं दृश्य पाहून ते आक्रमक जमाव तिथे थिजला. हातातल्या काठ्या गळून पडल्या. त्या अंधाऱ्या खोलीत कोपऱ्यात एक कुत्र्याचं पिल्लू तडफडत पडलं होतं. त्याचा मागचा पाय एका गाडीखाली येऊन पूर्ण चेंदामेंदा झाला होता. जखम सडून त्यात किडे पडले होते आणि ते वेदनेने विव्हळत होते. दामू त्या पिल्लाच्या जवळ बसला होता आणि दामूच्या हातात सोन्याचं पदक नव्हतं. त्याच्या हातात होती एक महागडी अँटिबायोटिक औषधाची बाटली आणि बँडेज. दामू थरथरत्या हाताने त्या पिल्लाच्या जखमेवर ते औषध लावत होता. त्याच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. तो जमावाकडे बघून जोरात रडत ओरडला, "मारू नका हो मला, मी चोर नाहीये. हे पिल्लू माझी आई आहे. यानेच मला लहानाचं मोठं केलंय. जेव्हा मला लोकांनी अन्नाचा तुकडा दिला नाही, तेव्हा याने मला भाकरी आणून दिली होती. आज हा मरतोय." डॉक्टर म्हणाले, "औषध 500 रुपयाचं आहे." मी कचरा वेचून 300 रुपये जमवले होते. पण औषधवाल्याने औषध दिलं नाही म्हणून मी ते औषध दुकानातून पळवलं. मी चोर नाही आहे, मी चोर नाही. लोकांच्या नजरा नोकराकडे वळाल्या. नोकर खाली मान घालून उभा होता. एकाने नोकराला विचारलं, "तू तर म्हणाला होतास सोन्याचं पदक चोरलं." नोकर चाचपडत म्हणाला, "मला वाटलं सोन्याचं पदकच असेल, कारण तो रोज सोन्याच्या दुकानाकडे बघायचा." दामूने रडत रडत खिशातून एक जुनं गंजलेलं सोन्याचं पॉलिश केलेलं पदक काढलं, जे कचऱ्यात सापडलं तसलं. तो म्हणाला, "मी दुकानाकडे यासाठी बघत होतो कारण तिथे एक आरसा आहे. मला बघायचं होतं की हे पदक या पिल्लाच्या गळ्यात कसं दिसेल. मला वाटलं होतं हा बरा झाला की मी याला हे पदक घालेन आणि राजासारखं फिरवेन. पण हा आता उठतच नाहीये." दामूने ते गंजलेले पदक त्या मरणाऱ्या पिल्लाच्या गळ्यात घातलं. त्या पिल्लाने शेवटच्या एकदा दामूच्या हाताला चाटलं आणि आपली शेपटी हलवली आणि दामूच्या मांडीवरच प्राण सोडला. त्या दिवशी त्या पडक्या इमारतीत शांतता पसरली होती. ज्याला लोक भिकारी समजत होते, तो जगातील सर्वात श्रीमंत माणूस ठरला होता. आणि ज्यांना वाटत होतं की आपण माणसं आहोत, ते त्या दिवशी स्वतःच्याच नजरेत पडले होते. दामूने त्या पिल्लाला छातीशी कवटाळलं होतं आणि तिथेच मूक होऊन उभे होते. कोणाच्याही खिशातले पैसे त्या पिल्लाला वाचवू शकले नाहीत, पण दामूच्या प्रेमाने त्याला शांत मृत्यू नक्कीच दिला होता. आपण अनेकदा परिस्थिती बघून माणसाची परीक्षा घेतो. फाटके कपडे घातलेला माणूस म्हणून भिकारी. प्रत्येक माणूस भिकारी नसतो आणि सुटाबुटातील प्रत्येक व्यक्ती माणूस नसते. श्रीमंती तिजोरीत नाही तर काळजात असावी लागते.